नमस्कार मित्रांनो, आपला 23व्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही गाडीची वायरिंग करतोय. आबा हात द्या हो. आबा तुम्ही जा. नमस्कार मित्रांनो, आपल्या गाडीची 74 नंबरची वायरिंगचं काम चालू आहे. आम्हीच घरी करतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आमचा अवतार बघू शकता. काल रात्री उद्या सायंकाळी आम्हाला ऑर्डरला जायचं आहे. अशा पद्धतीने आता काम चालू आहे. अजून शांती वगैरे काहीच झाली नाही. आम्ही रात्रीतून बरोबर कार्यक्रम करून टाकू शकतो. तुम्हाला उद्या आवाज असं तुमचं तिथं बेस आहे पूर्ण, ते पूर्ण बेस मिड लाईन नीट आहे. शिवमदा सांगणार आहे आपल्या गाडीला कसं काय काय. मारत आहे. रात्री 10-11 वाजेपर्यंत तुम्हाला एक साऊंड चेक प्रदान करून टाकू. जिगच्या आमचं थोडं बितड आणलंय. कोपऱ्यात गाडी घेऊन जाईल. कोपऱ्यात गाडी घेऊन जाऊ आम्ही मोकळ्या ठिकाणी. आमच्या वहिनी त्या मम्मी बोलता आम्हाला की भीती पाडून टाकणार तुम्ही आवाज टेस्टिंग करून तर भिंतीला तळाला गेला आता मम्मी काय वाजू देणार नाही मित्रांनो. कोपऱ्या कापऱ्याला ग्राउंड घेऊन आणि गाडीचा टेस्टिंग करून. तर चालेल मित्रांनो, दाखवतो तुम्हाला पुढे. सागर भाऊ, आपलं सागर भाऊ ते. तर चालेल, दाखवतो तुम्हाला पुढे, बघत राहा. तर मित्रांनो, आपला 23व्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता साऊंड चेक करतोय. आपले पप्पू द्या आणते 2 शब्द बोलणार आहे. ते बोलणार नाही आज. तर आपलं आता साऊंड चेकचं काम चालू होतंय, पाहू शकता तुम्ही. बारकू मामा आहे, किशोर भाऊ आहे, सुमिता. तर तुम्ही साऊंड चेकचं काम, साऊंड कसा वाटतं तुम्ही नक्की पहा मित्रांनो. आता मी दाखवेल तुम्हाला 100%. तर बघा तुम्ही, दाखवतो पुढे काय होतं नक्की बघा. मित्रांनो, साऊंड बघितला असेल आपलं, तुम्ही दाखवून गेले. तर आता दाखवतो तुम्हाला साऊंड निघाला. घरच्या घरी काम केल्यामुळे तर दाखवतो आता. मनासारखा लागून गेला. काही नाही, चिरी नाही, काही नाही मित्रांनो. एकदम तुम्हाला बोललो होतो क्वालिटी आवाज देईन. आवाज ऐका नाही. हेडफोन लावा ना, आवाज ऐका नाही. तिथं देवांना आणि नारळ फोडा. आम्ही देवांना आता आलोय नारळ फोडायला. आमच्या गाडीचं बरंचसं काम बाकी आहे मित्रांनो. आम्ही धावपळी केलं आहे तरी अजून आवाजात अजून फरक पाडू. क्लीन अँड क्लिअरन्स वाढूया आणि करू मित्रांनो. थोडासा बोलू आपण उद्या. काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता म्हणजे एडिट करतोय ब्लॉग मी. आणि तुम्ही बघितलं असेल काय झालं काय नाही, साऊंड कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता वाजले रात्रीचे, बघू शकता बस स्टँडवर आलो आहे आम्ही. 1:45 वाजले मित्रांनो. देवळा बस स्टँडवर जेवायला गेलो होतो आम्ही बांगवीर हॉटेलला. तर एक किस्सा झाला मित्रांनो. ते खूप वाटतंय बांगवीर हॉटेलला एक किस्सा झाला. नाही तसं नाही सांगायचं. तर मित्रांनो, आता म्हटलं बोलून समजून अरे हां काय सांगू तेच ना. हां तेच हॉटेलवर झालं तेच. हां तर आम्हाला ते त्यांनी समोर म्हणजे ते गरम आहेत म्हणे. थंडे दिले ते आणले. अजून 2 शब्द. तर पियुष दादाचा ब्लॉग कसा वाटला. तर गाडीची साऊंड 1 नंबर होता ना. त्यांना बोलताना युट्यूब चॅनल उघडणार होते लवकर आपलं युवराज भाऊ. तेव्हा बोलतील ते.
समाधान भाऊंचा घोडा आहे. बेकार पाळलाय भाऊ त्यांनी. कसा पाळलाय? बेकार पाळला हा, बेकार पाळलाय. तर चला मित्रांनो, आता यावरचा ब्लॉग चालू करायचा. आता निघायचे 2-1 पर्यंत, 2च्या आसपास निघू मित्रांनो. पुढच्या ब्लॉग मध्ये पण एक 2 बेकार बोलतो तो मी. बेकार बोलणार आहे मित्रांनो. यावलमध्ये भेटू मग पुढच्या यावलमध्ये भेटू. तर आता यावरचा ब्लॉग चालू करून मित्रांनो निघाल्यावर याच पेट्रोल पंपावर तुम्ही बघायला आम्हाला डिझेल टाकावं लागेल. चलो. तर मित्रांनो चला जातो आम्ही आता. हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटा ब्लॉग आहे मित्रांनो, खूप साऊंड चेकचा फक्त. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.